परफेक्ट स्टडी सेंटर. तर आता आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. तर आजपासून जे काही रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजमध्ये याच्यामध्ये लेटेस्ट अपडेट आपल्याला दिसून येणार आहे. आणि जे काही टीचर व्हॅकन्सीज आहेत त्या टीचर व्हॅकन्सीजबद्दल आज परिपूर्ण आपण यामध्ये माहिती बघून घेणार आहोत. आता आपण इथं नोटिफिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घेतलेले आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्ड डिटेल सेंट्रलाइज नोटीस आहे 7/24. रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरीजच्या आहेत. याच्यामध्ये ज्या काही वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या आहेत टीचर्सच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर यामध्ये जे काही डेट ऑफ पब्लिकेशन आहे 6/1/2025. ओपनिंग डेट, टाइम आउट ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन आहे 7/1/2025. क्लोजिंग डेट आहे अप्लिकेशनचं 6/2/2025. आणि करेक्शन विंडोची जे आहे त्याचबरोबर अप्लिकेशन फीज पेमेंट क्लोजिंग डेट आहे 7/2/2025 ते 8/2/2025. त्याचबरोबर करेक्शन जे काही विंडो तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याकरिता 9/2/2025 ते 18/2/2025 पर्यंत तुम्हाला राहणार आहे. तर याच्यामध्ये ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या आपण बघणार आहात. ही जी काही डिटेल नोटिफिकेशन आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. काही जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये हे जनरल इन्स्ट्रक्शन आहेत आणि एज ग्रुप, एज लिमिट काय राहणार आहे ते पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर एज ग्रुप राहणार आहे अनरिझर्व आणि OBC कॅटेगरीकरिता 18 ते 33. आणि त्यांचं तुम्हाला जे काही डेट ऑफ बर्थ आहे त्या डेट ऑफ बर्थमध्ये तुमचं म्हणजेच जन्म झालेला पाहिजे आणि तिथपर्यंत तुमचे इयर्स कंप्लीट पाहिजेत. हे व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही एज रिलॅक्सेशन आहे, एज रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे. आपण पाहू मेन SC ST करता 33, 35, 36, 38, 43, 48. आणि एज रिलॅक्सेशन 5 इयर्स तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. यामध्ये तुम्हाला PGT, TGT आणि PRTमध्ये तुम्ही ॲप्लिकेबल राहणार आहे. आणि वेगवेगळ्या पोस्ट करता वेगवेगळ्या एज क्रायटेरिया त्यांनी काउंट केलेला आहे. नंतर OBC जर तुम्ही असाल, नॉन क्रिमिलेअर असेल तर त्याच्यात 33, 35, 36, 38, 43, 45 प्लस 3 इयर्स एज रिलॅक्सेशन OBC NCL करता सुद्धा आहे. तर अशा प्रकारे आपण एज रिलॅक्सेशन्स पाहिलेलं आहे. याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहे तर तुम्हाला दिसतच आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला माहिती आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन खाली असेलच. जे काही संपूर्णच्या जागा आहेत जवळपास 720 अबोव आहेत. तर याच्यामध्ये जे एक्झामिनेशन फीज आहे ते आहे फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द फीज कन्सेशन कॅटेगरीज मेन्शन बिलो. म्हणजेच ओपनमधील जे कॅन्डिडेट असतील त्यांना 500 रुपये फीज आहे आणि आउट ऑफ 500 अमाऊंट RS 400 शॉल बी. तुमचा समजा कोर्स डेली डिडक्टेड बँक चार्जेस, म्हणजे तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर त्यातील 400 रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत. त्याचबरोबर बाकीचे जे काही कॅटेगरीज आहेत त्यामध्ये आहे OBC वगैरे जर असतील, OBC, EWS, EBC यांना 250 रुपयेच फी आहे आणि पेपर झाल्यानंतर तुम्हाला ते रिफंड होणार आहे. मोड्स पेमेंट ऑफ फीज तुम्ही ऑनलाईन करू शकता, UPI द्वारे करू शकता, डेबिट किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे सुद्धा करू शकता. समोर आपण पाहणारच आहोत. ह्या जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता. याच्यामध्ये जे काही एक्झाममध्ये जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये संपूर्ण पेपर जो आहे तो 100 मार्क्सला आहे आणि प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजेच तुम्ही जर PRTचे असेल तर त्या बेसचे तुम्हाला क्वेश्चन्स आणि TGTचे असेल तर PGTचे असेल तर त्या बेसचे तुम्हाला 50 क्वेश्चन्स तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर काही लॉच्या आहेत किंवा सोशल वेलफेअरच्या आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या प्रोफेशनल ॲबिलिटीनुसार क्वेश्चन विचारल्या जाणार आहेत 50 मार्क्सपर्यंत. नंतर जनरल अवेअरनेस 15 मार्क्स आहेत.
जनरल इंटेलिजन्स सायन्स रिजनिंग 15 मार्क्स, मॅथमॅटिक्स आहेत 10 मार्क्स आणि जनरल सायन्स आहेत 10 मार्क्स. असे एकंदरीत मिळून तुमचे 100 मार्क्स होणार आहेत. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग अँड 1/3 मार्क्स शॉल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग क्वेश्चन. 3 क्वेश्चन जर तुमचे चुकले तर तुमचा 1 मार्क्स तिथं म्हणजे डिडक्ट करण्यात येणार आहे. पुढे काही ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या आपण बघणारच आहात. आणि तुम्हाला जी कोणतीही लँग्वेज चूज करायची असेल तर तुम्ही बायलँग्वेज चूज करू शकता. एक्झाम मोड तुम्ही ही जी एक्झाम आहे CBT बेसिस आहे, तर तुम्ही तिथं कम्प्युटरवर सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला जे काही फॉर्म आहेत ते झोन वाईज फॉर्म तुम्हाला टाकायचे आहेत. आणि झोन वाईज ज्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट तुम्हाला इथं प्रोव्हाइडेड केलेल्या आहेत आणि त्यांचे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे. कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यायचं आहे. आणि पेपर ब्लॅक एंड इंक पेन ओनली, स्पेसिफिकेशन सिग्नेचर इमेज आहे किंवा तुमचा फोटो कसा प्रकारे अपलोड करायचा त्याची गाईडलाईन्स इथं तुम्हाला दिलेले आहेत. आणि रिजेक्शन कसं होऊ शकते ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्हाला यासाठी NCL OBCचं जे काही कास्ट सर्टिफिकेट ते लागणार आहे सेंट्रलचं. आणि वेगवेगळे झोन्स यांनी दिलेले आहेत. आता कास्ट सर्टिफिकेटचा त्यांनी काय दिलेलं आहे, एक ड्राफ्ट दिलेले आहेत. फॉर्मॅट कशा प्रकारचं आहे ते तुम्ही इथून अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं NCLचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढून घेऊ शकता आणि फॉर्म फिलअप करून घेऊ शकता. पुढे तुम्हाला झोन वाईज ज्या काही हे पेपर आहे, आता याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्युनियर असिस्टंटसाठी हा सिलेबस आहे 50 मार्क्सचा. नंतर स्टाफ वेलफेअर इन्स्पेक्टरसाठी 50 मार्क्सचा प्रोफेशनल ॲबिलिटी. नंतर चीफ लॉ असिस्टंट 50 मार्क्सचा हा सिलेबस आहे. त्याचबरोबर सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर हा सिलेबस आपल्याला दिसत आहे. नंतर आहे फिजिकल ट्रेनिंग वगैरे. असिस्टंट टीचरसाठी अशा प्रकारचा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. नंतर आहे म्युझिक टीचरसाठीचा सिलेबस. नंतर लॅब असिस्टंट. अशा प्रकारे तुम्हाला ॲनेक्सरमध्ये तुमच्या प्रोफेशनल सिलेबस तुम्हाला त्यांनी प्रोव्हाइडेड केलेला आहे. आणि त्याचबरोबर जे काही 2 पोस्ट आहेत, कोणकोणत्या पोस्टसाठी कोणकोणते पॅरामीटर्स त्यांनी दिलेले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे 47,008 पे आहे आणि एज तुम्हाला दिलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT कॉमर्स मेल यांच्यासाठी 8 लेवलचं पे स्केल आहे 47,000 मॅक्झिमम. नंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे PGT हिंदी. तर अशा प्रकारचे जे काही नोटिफिकेशन आहेत तुम्ही डिटेल रीड करू शकता. किती पोस्ट आहेत, काय आहे ते झोन वाईजसुद्धा या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेले आहे. तर नोटिफिकेशन खूप लेंदी आहे. तर चांगल्या प्रकारे तुम्ही याचा रीड करा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. तर आपण पाहतच आहोत हे जे आहेत झोन वाईज आहेत. मुंबईची जी काही वॅकन्सीज आहेत ते आपण पाहणार. तर याच्यामध्ये जर म्हटलं प्रायमरी रेल्वे टीचरकरिता संपूर्ण जागा 11 आहेत. प्रायमरी टीचर इंग्लिशकरिता संपूर्ण जागा 4 आहे. 22 आहेत. किती आहेत? 22. तर ऑल टोटल जे काही वॅकन्सीज आहेत 112 वॅकन्सीज आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. याची जी काही PDF आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.